फडणवीस मला काल सांगत होते मुलाखतीमध्ये की तुम्ही संभाषणाच्या लाईन्स पूर्ण कट केल्या. म्हणजे ते म्हणत होते की मी ज्या व्यक्तीसाठी त्यांना खूप वाईट, त्यांचं मला वाईट वाटलं की मला ज्या पण व्यक्तीसाठी वाटलं की माणूस एवढा कसा काय बिघडू शकतो. ते म्हणे की ज्यांचे फोन मी मध्यरात्री घेत होतो किंवा ज्यांचा शब्द मी कधी मला खाली पडू दिला नाही. मध्यरात्रीच्या संभाषणाची सवयच नाही माझी. ते म्हणले की त्यांचा शब्द मी कधी खाली पडू दिला नाही. त्यांनी माझे फोनच घेणं बंद करून टाकलं आणि कम्युनिकेशनच्या लाईन्स कारण बंद तुम्ही करून माझ्या टाकल्या. दिलेल्या शब्दाला किंमत नाही दिली. त्यांना माझ्या शिवसेनेचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हातात पाहिजे होता, जो मी कदापि देणार नाही. आता कोणाच्या हातात आहे? माझ्या नाही, दोन शिवसेना आहेत म्हणून म्हटलं. नाही, शिवसेना एकच आहे, तो मिंदे गट आहे. आणि म्हणून मी म्हटलं ना की आता भाषणाच्या भाषेत बोलायचं तर मी मिंदेना आव्हान काल दिलेलं आहे, आज पण देईन, उद्या पण देईन. मर्दाची अवलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मत मागून दाखवा, मग कळेल कोण काय. मग तुम्ही नाव चिन्ह फोटो माझ्या वडिलांचा लावून, म्हणजे आता मोदींना सुद्धा बालासाहेब के नाम पे दे दे रे बाबा असं म्हणायची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये.